देते. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्यकाळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. जेथे नाम तेथे माझे प्राण. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे. शेवटी सांगतो, नामाला शरण जा. मी नामाहून वेगळा नाही. नामातच मला पहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जसे पेराल तसे उगवेल असं म्हणतात, पण तुम्ही जसे वागाल तशी दुनिया तुमच्यासोबत वागेल हेही तितकेच खरे आहे. यावरची आज एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे, ते तुम्ही नीट ऐका. दुकानदार आणि हत्ती. एका गावात एक पाळीव प्राणी हत्ती राहत होता. सर्व गावकरी त्या पाळलेल्या हत्तीची काळजी घेत व त्याला खाऊ घालत असत. सर्व गावकऱ्यांचा तो हत्ती लाडका होता आणि सर्व गावकरी त्याला जीव लावत असे. हत्ती रोज सकाळी गावातील मंदिरात जात असे. रोज मंदिरात जाताना तो हत्ती एका फुलाच्या दुकानात थांबत असे. दुकानदार रोज फुले त्या हत्तीच्या सोंडेत देत असे. हत्ती तो फूल सोंडेत घेऊन मिरवत मिरवत नेऊन मंदिरात जाऊन देवाच्या चरणी वाहत असे. हत्ती ज्या प्रकारे फुले मिरवीत नेणे आणि मंदिरात जाणे लोक आनंदाने बघत असत. लोक हत्तीचे कौतुक करत असे. हत्तीची श्रद्धा हा सर्व गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय झाला होता. एके दिवशी दुकानदार अत्यंत निराश अवस्थेत दुकानात बसला होता.
रोजच्या सवयीप्रमाणे हत्ती दुकानात आला. निराश दुकानदाराने हत्तीला फुले देण्याऐवजी त्याच्या सोंडेला सुई टोचली. दुकानदाराने कारण नसतानाही स्वतःचा राग हत्तीवर काढला. हत्तीला फुले देण्याऐवजी हार ओवण्याची सुई जोरात टोचल्यामुळे हत्ती दुखावला गेला व त्याला त्या दुकानदाराचा राग आला. आपल्याला या दुकानदाराने विनाकारण छळले, त्यामुळे हत्तीने दुकानदाराला धडा शिकवण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्तीने दुकानच्या जवळून वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यातून चिखलयुक्त पाणी सोंडेने भरून घेतले. हत्ती शांतपणे दुकानाजवळ आला. हत्तीने ते घाणेरडे पाणी दुकानदार, फुले आणि हारांवर फिरवले. दुकानदाराला सगळा माल खराब झाला. त्याला स्वतःची चूक कळून आली, मात्र त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागली. त्यामुळे म्हणतात ना, जशाच तसे. म्हणून स्वामी नेहमी सांगत असतात की तुम्ही तुमचा राग दुसऱ्यांवर काढू नका. तुम्ही तुमचा जो राग असतो तो स्वतः त्याचे निर्मूलन करा व दुसऱ्यासोबत जसे वागता तसेच वागत राहा. विनाकारण कुणालाही त्रास देऊ नका व कुणाकडूनही त्रास करून घेऊ नका. त्यामुळे मित्रांनो, आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. मित्रांनो, महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे, महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे. मग स्वामी आपल्यासोबत कायम आहेत. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात. मग स्वामी सगळ्यांनाच आपले समजतात, त्यांना आपली कायम आठवण येत असते. आपण फक्त त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा, सगळे दुःखे आपोआप दूर होतील. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारखा प्रेमळ माणसाची साथ मात्र असू द्या. नजरेत भरणारी सर्वच असतात, पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात. त्यामुळे आपल्याला जर आमचं कंटेंट आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. त्यामुळे मित्रांनो, मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे. स्वामी म्हणतात, अरे विश्वास ठेव. अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले. चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामी चरणी मन सहज रूढ होते. स्वामी म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. मी सर्वत्र आहे, मी चराचरा व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे. गगनात मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही, हे तितकंच सत्य आहे जितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. श्रम करा, सुख मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. दान करा, धन मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. व्यसन सोडा, शांती मिळेल. कला शिका, अमर व्हाल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. प्रार्थना करा, प्रगती होईल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. समाधानी राहा, सुखी व्हाल. श्री स्वामी समर्थ. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, फुलवी मनांच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी
तिथून साथ देतो मी तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणती गोष्ट अशक्य नाही आहे. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य बघू नका, त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाही. स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा तोच विश्वास आपल्या आयुष्यातही परावर्तित होतो. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचा आधारही घ्या. सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या वाईट वस्तूवर प्रकाश टाकतो, परंतु स्वतः मात्र पूर्णपणे शुद्ध राहतो. अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले चारित्र्य घडवले पाहिजे. सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कष्ट, कष्ट आणि कष्ट. सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको, ही खरी एक भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नको, खूप आयुष्य सुंदर आहे, बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या,
ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आंतरत्याने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामींचं या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल स्वामी घ्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एक दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्की तुमचं ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकेने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतात, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा, म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण
आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत, अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांचे ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर
विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल, तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो, परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ताच जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2, घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3, कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4, दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5, काही व्यक्तींना दातांची नखं खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये. हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून
जर चपला बोट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते. कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा. त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कुणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुम्हीच. बस झाला आता.
खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता, रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे, आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला, जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत, आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचे आणि आपोआप शांत होतील. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील, अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावानं असो किंवा विचारानं. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचा वर्ष संपला आहे, जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक, जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा, आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच.
सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का? माझ्यासोबत असं का होतं नेहमी? मीच एवढा अनलकी कसा आहे? तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलंय. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहे. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील
ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अवमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते, किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंथरून दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमेचे पूजन आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील आहे का, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी
प्रत्येक खोलीत त्रुटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. त्रुटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी त्रुटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. त्रुटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी त्रुटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात त्रुटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. प्रत्येकाला वाटते आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपले घर मस्त सुख समाधानाने हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बांधून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडण का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात. कधी बायको तर कधी नवरा तर कधी सासू सासरे, दीर जाव तर कधी मुलांवर आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर रागराग होतो. असे वाटते की कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे राहतात याचे कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतात. असे वाटते या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सोल्युशन नाही ना. त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला येथे घरात खूप कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय सांगणार आहोत. करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबावे? हो, जर घरात भांडण होत असेल तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा की नेमके कोणत्या कारणाने भांडण होत आहे. आणि भांडण होत असेल अशा वेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले. उगाच वाद वाढू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल त्यावेळी असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे तर तसे करू नका. घरात वाद कधी कधी नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, घरात भांडणे व वाद होत असतील त्यावर कोणते तोडगे करायला हवेत? पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की घरात सारखे भांडणे होतात, चिडचिड होते, अशा वेळी तुम्ही घरात जर संध्याकाळी देवाजवळ धूप दीप व घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. हो, आता तुम्ही म्हणाल की घरातील कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे बरं? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल अशा वेळी गृहकलेश होतो. तसेच घरामध्ये महाभारत रामायण युद्धाचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावेत. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावे. राधाकृष्णाची जोडी तर आपल्याला माहीतच आहे, ते अतिशय गोड
आणि सुख स्वाभाविक होते. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील, अशा वेळी जर तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधानकारक व नवरा बायकोमध्ये प्रेम वाढून वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील. घरात नटराजाच्या मूर्ती नसावी. अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसेच घरात तांडव होतात, भांडणे होतात, कटकटी होतात. अशा वेळी तुम्ही घरात नटराजची मूर्ती नसावे. चौथा, बाथरूम किंवा टॉयलेटमधल्या खिडकीत वाटीमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. पाचवे, सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावेत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते व संध्याकाळी भक्तिगीते लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात ते बाहेर निघतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्तिगीतांवर राहते. सहावा, कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघण्यास मदत मिळते व घरात सुख शांती समाधान राहते. तसेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी तुम्ही 7 पावले फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात आणि भांडण व वाद होत नाही. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवे, म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड ही कमी होत जाते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व ती बाहेर निघायला मदत होते. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही. मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्यांच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची हॉबीज किंवा इतर समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुखसमृद्धीही येते. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंतांची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कापड्यात 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदेल. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्यामध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजा स्नानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. श्री स्वामी समर्थ.
झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही करतील हे सारे करीतो शक्य, एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी, शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण तू आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाने ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंकून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती पकडली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींना त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ज्ञान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यावर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहे. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझं बळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगर येथे स्वामी भक्त होते.
ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते, तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फूल वगैरे वाहून ते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दाली वनात योग्यांच्या मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला ही माहिती प्राप्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको हो निराश, हारू नको, तुझा आत्मविश्वास, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन, कर चिंतन, बघ मी आहे तुझा जवळ. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि ज्यांच्यासोबत कोणी नसतो त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. म्हणून तू संकटांना सामोरे जा, घाबरू नको. स्वामी बळ आहे पाठीशी. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चलवत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल. पैज लावायचा असेल तर तो स्वतः सोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःख असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटाची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही.
या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. सुखात हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटा झुरता बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणीत जीवनात नसतात, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस, काही न सांगून. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो. फक्त एकदा मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने माझ्याशी संवाद साधशील. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते, आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग्य लागते. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हातावरील रेषा मध्ये दडलेलं भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण तरी बनवू नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी. वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते. किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करते आणि जीवनाचे सोने करते. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही, समाधानासारखे कुठलेही सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही, दयेसारखे कुठलेही पुण्य नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा.
सर्वांशी प्रेमाने वागा, थोरा मोठ्यांचा आदर करा, मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमविले काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक, मन होतील सर्व सुखी. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा. चांगली वेळ नक्की येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नका, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेला तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज जपावे, ते कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सौदा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी, तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा. कोणाला आपले करायची तर मनाने करा, केवळ मुखाने करू नका. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, सुख हे घराचे छत. जिव्हाळा घराचा कळस आहे, माणूस की तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही धन दौलत आहे, तर नामस्मरणात इथला आत्मा आहे. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, घाबरू नकोस. नको काढू पळ मग, नको मागू स्वार्थ, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रत्यक्ष, आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकीचा मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मन ना उरे पण नाही पसारा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले, आणि ज्यांनी नाही कळले त्यांनी मला आपणूनच गमावले. अतिउच्च शिखराकडे पोहोच, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि ही भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझ्या शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो. भक्तांच्या हाकेचा आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वासाने मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने ते स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोह माया सारे विसरून जाशील. या जगाशी तुझे काही देणं घेणं नाही, म्हणशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा. माणूस असो किंवा प्राणी, ठेव समानतेचा भाव. एवढं लक्षात ठेव, तेही स्वामी आहेत एवढे जाण. श्री स्वामी समर्थ यांचे 21 तोडगे व उपाय. 1. गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद, केसर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. 2. गोरा चणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. नंबर 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पेसे सोने टाकावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून, त्यानंतर श्वास ओढून पुनर्गाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळद कुंडाची माळ घालणे.
6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊस किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडवतात व वसुलीचा त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 10. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. 19. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्तीसाठी करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिवता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी. 21. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाईल. हे सर्व आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितले आहे, त्यामुळे हे तुम्ही पाळावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही रोज 3 ते 5च्या दरम्यान जाग येते, मग हे अवश्य ऐका. प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी. परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही. प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात, जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर. वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दाची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी साधून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे, तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की रोज पहाटे
3 ते 5च्या दरम्यान जाग येणे, झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेषही नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे 3 ते 5 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते. या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळे जाणतो, परंतु अनेकांना ठरूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत नसेल तर तुम्ही खरोखर नशिबान आहात असे समजा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती, म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर. या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभो मंडलातील ग्रहस्थिती आपल्याला प्रगती करता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते, परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असतात. या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी अंथरूण सोडत नाही. परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत नसेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा, तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्ती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या कार्याला सुरुवात तर कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, काही वस्तू अशा असतात त्यांच्याशी आपले भाग्य, आपले नशीब हे जोडलेले असतात आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका, इतर कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, चांगली मैत्रीण असू द्या, आपला जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या, कोणालाही वस्तू शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने, या वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपण आपलं नशीब, आपले भाग्य आहे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातले जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत. याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जाते. महिलांशी संबंधित विवाहित महिला हे त्यांच्या अशा काही वस्तू असतात, असं काही जोडवे झाले किंवा मंगळसूत्र असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशी शेअर करू नये. ती तुमची जवळची मैत्रीण असल्यास किंवा मग तुमचा एखादा पाहुणा असू देत किंवा जवळचे नातेवाईक असले तरी या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पती पत्नीमधील प्रेमाचे दुरावा निर्माण होतो, प्रेम कमी होते आणि मग काही घटना अगदी घटस्फोटापर्यंत जातात. आणि ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये प्रेम नसतं अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात. आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात तिथे शांती नसते. अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही, त्यांच्या घरातून कधीच निघून गेलेले असते. दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपल्या घरात लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा जुने असलेले कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता होत नाहीत, असे कपडे ही दान म्हणून गरिबांना दिले जातात. पण लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचे किंवा 11 वर्षाचे होत नाही
तोपर्यंत त्याचे कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नका. कारण आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल, गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या मूल 9 किंवा 11 वर्षापर्यंतचं ज्या मुलाचे कपडे त्यांना दिले तर त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर होत असतो, त्याच्या नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिले असेल की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देतात, काही दिवसातच तुमचे मूल आजारी पडतात, तुमचे मुले किरकिर करू लागतात, ते नीट राहत नाही. आणि याचं कारण तेच आहे. म्हणून आपल्या मुलाला भाग्याचा खेळ करू नका. तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचे अनुभव. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान करताना ते कधी तुम्ही 11 वर्षे मोठी मुलं झाल्यावर त्यांच्याविषयी आपण बोलतो असे कपडे दान म्हणून देतात, तेव्हा ते कपडे साफ करून स्वच्छ करून धुवून घालायला हवेत. पडलेले फाटलेले कपडे दान म्हणून देऊ नका. या वस्तू पण कधीही कोणालाही दान म्हणून देऊ नयेत. जुन्या चपला सुद्धा देऊ नयेत. आणि त्याचबरोबर गिफ्ट म्हणून नवीन चपला किंवा सँडल आपण अजिबात घेऊ नका व देऊ नका. आपण आपल्या घरामध्ये झाडू वापरतो, तो आपण चुकूनही कोणाला थोड्या वेळेसाठी सुद्धा देऊ नका. शेजारी किंवा इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळेसाठी, अजिबात देऊ नका. तर झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे. झाडूच्या प्रत्येक क्षणात लक्ष्मीचा वास असतो. भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेच सण उत्सव असे आहेत की त्यात आपण झाडूची पूजा करतो. याचं कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास्तव्य असते. जर तुम्हाला झाडू दान द्यायचे असेल तर लक्षात घ्या, आपण मंदिरामध्ये द्यायचा असतो. कोणत्याही दिवशी, एखाद्या शुभ दिवशी, शुभ मुहूर्त तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी की कोणालाही समजू नये असं गुप्त दान केल्याने खूप शुभ फळ मिळतात. आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य राहते. मित्रांनो, त्यानंतरची गोष्ट आहे की पैसे उधार देणे. पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते. धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, अनेक पुराणांमध्ये असे उल्लेख आढळतात की पैसे किंवा लक्ष्मी माता जी तुम्ही देणार आहात एखाद्याला, जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करूनही खूप उशिरा ते पैसे परत मिळतात. आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कोणाला देऊ नका व घेऊ नका. काही लहान सहान गोष्टी म्हणजे टोपी आहे, ते आपल्या कपाळावरती आपलं त्यांच्याशी भाग्य निगडीत असते आणि अशा वेळी आपण एकमेकांना टोपी देत असतो. असे केल्याने आपले भाग्य वाटले जाते. म्हणून शक्यतो टोपीसुद्धा कोणाला देऊ नये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालता येतील. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करते, जेणेकरून आपल्याला पैशाची कमतरता कधी भासणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. आणि मित्रांनो, हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये, म्हणजेच कोणालाही सांगू नका. हे काम तुम्हाला गुपचूप करायचे आहे. तर हा उपाय आहे असा की मित्रांनो, घरातील फरशी पुरत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. ते तुम्ही फरशी पुरत असताना दररोज करा, परंतु एक दिवस सोडून, तो म्हणजे गुरुवार. होय मित्रांनो, गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा. असे केल्याने आपण बृहस्पती मजबूत होतो. आणि एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज आंघोळ करत असताना त्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात. मित्रांनो, आपण सकाळी पाहतो
की खूप लोक सकाळी दात घासताना असताना इकडे तिकडे फिरत असतात, पण हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपण आपले दात स्वतःच करत असताना म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभे राहून करायचे आहे किंवा बसून करावे. मित्रांनो, आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. आणि जर तुम्हाला एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशी खरेदी करावा, ते शुभ असते. मित्रांनो, जर तुमच्या घरासमोर एखादी गाय आली असेल तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला. त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. जर तुम्हाला घरात नेहमी भांडण होत असतील किंवा काही वाद होत असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवेद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वांना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावे. मित्रांनो, हे सगळे उपाय तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आणा आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होईल व आपल्याला पैशाची कमी कधी भासणार नाही. व श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे नक्कीच आहे, कारण ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.